नमस्कार, स्वागत आहे माहीज किचनमध्ये। तर आज आपण अस्सल गावरान पद्धतीचं झणझणीत बोंबलाचं कालवण बनवणार आहे। 9 ते 10 बोंबील घेतले। तर बोंबील घेताना मध्यम साईजचं घ्यायचं, जास्त मोठं पण घ्यायचं नाही। तर आता आपण बोंबील निवडताना तो पुढचा भाग आणि जो शेपूट आहे तो काढून घ्यायचा। मी स्वच्छ निवडून घेतले। तर ह्याचे मुंडकं आणि जे शेपूट असतं ते साईडला काढलेत आणि असे मध्यम साईजचे ते छोटे छोटे तुकडे करून घेतल्यात। पण ह्या बोंबलाचे जे तुकडे करून घेतलेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवूया, म्हणजे जे बोंबलाच्या साईडला जी रीती असते ती भिजल्यामुळे स्वच्छ निघते। तर असं 10-15 मिनिटं आपण हे बोंबील पाण्यामध्ये भिजत ठेवूया। 20 मिनिट झाले तर बोंबील मस्त पाण्यामध्ये भिजलेले आहेत। तर आता आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची रेची सर्व निघून जाते। बघा किती घाण पाणी निघतंय। असंच आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायच्यात। धुवून घेतल्यात तर आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तर आता आपण हे बोंबील त्याच्यामध्ये टाकूया। 5 ते 5 मिनिटं मस्त तेलामध्ये रंग बदलेपर्यंत थोडासा परतून घेऊया बोंबील। असं परतल्यामुळे त्याचा वास असतो तो निघून जातो आणि भाजी खायला मस्त लागते। तोपर्यंत वाटण आपण करून घेऊया। लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेऊया। भाजीसाठी वाटण तयार झालेलं आहे। तर आता बोंबील पण भाजले। तर आता आपण गॅस बंद करून हे बोंबील साईडला काढून घेऊया। ते मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तर त्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि साठवणीतील मसाला 2 चमचे घेतलाय, गरम मसाला आणि हळद। तर जास्त तेल गरम न होता आपल्याला हा मसाला टाकायचा आहे। तर जे आपण मगाशी वाटण केलं तयार ते पण टाकायचं आणि मस्त तेलामध्ये परतून घेऊया। सर्व मिक्स करायचा। मसाला मिक्स झालाय तर आता आपण हा तेल सुटेपर्यंत परतून घेऊया, लगेच पाणी टाकायचं नाही। ह्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईपर्यंत आपण हा भाजून घेऊया। तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। तर त्यामध्ये आपण जे भाजलेले बोंबील आहे ते टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि बोंबील मस्त मसाल्यामध्ये परतून घेऊया 1 मिनिटभर। ते आपण गरम पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा तुम्ही गरम पाणी भाजीमध्ये टाकू शकता। आता 5 ते 10 मिनिट आपण ह्याला उकळी आणून देऊया, म्हणजे बोंबील मस्त शिजले जातील। 10 मिनिट झालेत तर भाजीला मस्त उकळी आलेले आहे आणि भाजी मस्त शिजलेली आहे। तरी पण किती मस्त आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया।